आंदोलन आहे आणि कुठं आंदोलन झालं आज? आज धावडा येथे भोकरदन तालुक्याच्या ठिकाणी मी पाचवरून येत असताना ऐनाची माझा या रस्ता रोकोला भेट दिल्या गेली आणि या रस्ता रोकोला मी पाठिंबा दिला। मी नंदू लवंगी बुलढाणा महाराष्ट्र आरक्षण संघटना समिती सदस्य आज जात असताना या ठिकाणी मी मोर्चा बघितला आणि त्या ठिकाणी बुलढाण्याच्या वतीने सुद्धा जालन्याला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रभर या दीपक बोराडे हे गेले 15 दिवस झाले जालन्या ठिकाणी उपोषण करत आहे। सरकारला मेन म्हणजे चालवायचं, सरकार हे दीपक बोरा चालवायचं काम करतं आहे, कारण की आम्ही सरकारकडे भीक मागत नाही। सरकारला जर असं वाटतं असं की बाकी अवंतर कोणी आरक्षण मागत असेल म्हणून धनगर समाज जागा झाला, हा धनगर समाज आज जागा झाला आणि गेल्या 70 वर्षापासून धनगर समाज आरक्षणाची लढाई लढतो। आमच्याकडे बरेचसे समाज बांधव या आरक्षणासाठी बळी गेले। तिथे कोपरेसारखे लोक या आरक्षणासाठी म्हणजे त्यांचा प्राण गेला, पण आज दीपक भाऊ जालना ठिकाणी आरक्षणाला म्हणजे उपोषणाला बसले 14 दिवस झाले। सरकारने कुठली गांभीर्याने दखल घेतली तर सरकार असं पान पुसलं आणि कोणाला पान पुसल्यावर करतं, कारण की सरकारला मी या तुमच्या म्हणजे मीडिया माध्यमातून सांगतो की दीपक भाऊला म्हणजे दीपक भाऊ स्वतःच्या घरासाठी की न्याय मागत नाही, आमच्या संपूर्ण लेकरा बाळांच्या हितासाठी न्याय मागतात। आज दीपक भाऊचे छोटे छोटे लेकरं आहे, त्या माणसाचे त्या माय माऊलींची किती तळमळ होत असेल, त्यांचा सुद्धा परिवार आहे, पण ते आज समाजाच्या लेकरा बाळासाठी समाजासाठी न्याय मागताय। स्वतःच्या जीवाची न काळजी करता जर तो माणूस स्वतःचे जीव देऊन त्या समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही समाज बांधव पूर्ण ताकद त्यांच्या सोबत आहे। आणि या सरकारला माझं सांगणं आहे की आम्ही तुम्हाला जो आरक्षण मागतोय भीक मागते। डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी आम्हाला घटनेत 36व्या क्रमांकावर आरक्षणाची तरतूद केलेली आहे, तर त्या ठिकाणी फक्त भाषेची मिस्टेक झालेली आहे, र आणि डचा फरक आहे, तेवढं तुम्ही दुरुस्ती करा, तुम्हाला काय करा ते करा, आणि तेवढं दुरुस्ती करून आम्हाला तात्काळ आमच्या दीपक भाऊचा जीव वाचवा आणि समाजाला न्याय द्या। आणि माननीय मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आम्हाला 2014 शब्द दिला होता की सरकार आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण दिले, त्यांनी सुद्धा त्यांचा शब्द पुरा केला आणि त्यांनी त्यांचा शब्द पुरा करावा। त्याचा अन्यथा धनगर समाज जर आतापर्यंत शांततेच्या मार्गाने चालला, पण समाजाचा अंत सरकारने पाहून समाजाचा अंत जर सरकारला पाहिला तर सरकारला खूप मागात जाईल आणि सरकारला याच्यातून मोठे परिणाम भोगावा लागतील। म्हणजे सध्या या पूर्ण सरकारला रोखल्या जाईल आणि सरकारला जे काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्याला सगळं जबाबदार सरकार राहील। सरकारने तात्काळ निर्णय घेऊन बोलण्यात देण्याचा प्रयत्न करावा।